अनेकदा जीवनात असं होतं, की आपण आयुष्याबाबत जसा विचार करतो तसं होत नसतं. बऱ्याच आई-वडिलांना असं वाटतं, की त्यांच्या मुलाने मोठं होऊन त्यांचा सांभाळ केला पाहिजे. पण सोबत राहिले नाही, तरी किमान त्यांची विचारपूस केली पाहिजे. जर त्यांनी असं केलं नाही, तर आई-वडिलांना मन दुखतं. त्यांना मानसिक त्रासही होतो. काही वृद्ध लोक याला नशीब समजून शांत बसतात, तर काही कठोर पावले उचलतात. चीनमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेसोबत असंच झालं. या महिलेने या जगातून जाण्याआधीच आपली 23 कोटी रुपयाची संपत्ती मुलांच्या नावाने न करता आपल्या घरातील पाळीव श्वान आणि मांजरीच्या नावाने केली. साऊथ चायनाच्या मॉर्निंग स्पोर्टच्या रिपोर्टनुसार महिला शांघायची राहणारी होत्या आणि तिचे अनेक पाळीव श्वान आणि मांजरी होते.